विद्यार्थी मित्रांनो, श्रीमान भाऊसाहेब झाडोके महाविद्यालयाच्या स्पेशल व्हिडिओ लेक्चर एडिशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 5 मिनिटांमध्ये आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमधल्या सेक्शन 1ला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. हा जो सेक्शन आहे तो सेक्शन प्रो सेक्शन म्हणून ओळखला जातो. या सेक्शनवर आधारित आपल्या 80 मार्काच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 34 मार्काचे प्रश्न आहेत. त्यामुळे मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा आणि खूप आपल्याला स्कोरिंग करून देणारा हा सेक्शन आहे. त्यामुळे याच्याकडे आपल्याला खूप काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघतायत कंसामध्ये जे दिलेलं आहे ते रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग, म्हणजे एवढे आपले स्किल या ठिकाणी आपले टेस्ट केले जाणार आहे. रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन याचा अर्थ आपण जे पॅसेज वाचतोय त्याचं आपल्याला किती आकलन झालं, या आकलनाच्या तपासण्यासाठी साहजिकच त्या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात 1, 2, 3 आणि 4, तर या ॲक्टिव्हिटीवर आधारित जे प्रश्न आहेत ते असतात रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन. त्यानंतर 5वा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे, ज्यामध्ये साहजिकच आहे आपलं जे काही स्किल आहे ग्रामरचं ते त्या ठिकाणी आपलं तपासलं जातं. त्यानंतर आहे त्याच प्रो सेक्शनमध्ये जो दुसरा प्रश्न आहे अनसीन पॅसेज, त्याच्यावरची समरी आपल्याला लिहायची आणि त्यानंतर एक अशा प्रकारचे 4 ते 5 ओळी दिलेले असतात ज्याच्यावर आपल्याला माइंड मॅपिंग करायचे. तर अशा पद्धतीनं या 3 ते 4 आपल्या स्किलवर आधारित हा सेक्शन असल्यामुळं पहिल्या प्रश्नाला 16 मार्क आहेत आणि दुसऱ्या प्रश्नाला 18 मार्क आहेत. असा एकंदर हा 34 मार्काचा सेक्शन आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय आपल्याला स्कोरिंग करून देणारा आहे. त्यानंतर आपण सेक्शन 1 मधल्या दोन्ही प्रश्नाबद्दल जसं की मी म्हटलं 5 मिनिटांमध्ये समजून घेतोय. तर पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आपल्या पुस्तकातल्या पहिल्या सेक्शनवरच्या 1 ते 8 जे धडे आहेत त्या धड्यापैकी एक पॅसेज येणार आहे, ज्या पॅसेजची मर्यादा 275 ते 300 शब्दाची आहे. या पॅसेजवर आधारित एकूण आपल्याला 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यातली पहिली आणि दुसरी ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण या ठिकाणी जसंच्या तसं पॅसेजमधलं उत्तर आपल्याला यायचं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नामध्ये शक्यतो एखादा डायग्राम दिलेला असतो, एखादा वेब चार्ट दिलेला असतो किंवा एखादा टेबल दिलेला असतो किंवा गाळी जागा भरा असं म्हणून सांगितलेलं असतं किंवा ट्रू और फॉल्स म्हणून लिहा म्हणून सांगितलं असतं. तर या ठिकाणी जे ॲक्टिव्हिटी शीटमध्ये म्हणजे प्रश्नामध्ये जसा डायग्राम दिलेला आहे, जशी आकृती दिली आहे, अगदी तशी आकृती आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये आपल्या काढायची असते. त्यामुळे मित्रांनो, जर ही आकृती आपण काढली नाही आणि फक्त उत्तरं लिहिली तर आपल्याला याचे मार्क्स मिळणार नाहीत. याची थोडीशी खुणगाट बांधून ठेवा. या 2 प्रश्नाच्या बाबतीत जो डायग्राम आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिसेल तो डायग्राम जसाच्या तसा आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये काढायचा, तरच आपल्याला याचे पूर्ण मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये जसंच्या तसं सापडत नाहीये, तर 2-3 ठिकाणच्या कन्सेप्ट एकत्र करून आपल्याला याचं उत्तर लिहायचं असतं. तुम्हाला या पॅसेजच्या वाचनानंतर तुमचा काय समज झालाय हा तपासणारा हा प्रश्न असतो किंवा ही ॲक्टिव्हिटी असते. त्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी नंबर 4. यामध्ये आपल्याला स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं असतं. चुकूनही या प्रश्नाचं उत्तर पॅसेजमध्ये शोधण्यात वेळ घालवायचा नाहीये. क्वेश्चन 1 मधला A4 जो आहे तो ॲक्टिव्हिटी म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सची ॲक्टिव्हिटी असते. स्वतःचं वैयक्तिक मत आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर हमखास प्रयत्न करा. याचं कारण असं आहे की या प्रश्नाला कुठलंही वैश्विक उत्तर नसतं आणि तुम्ही जे म्हणाल ते तपासण्याला मान्य करावं लागतं, फक्त ते लॉजिकल असावं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायला सुरुवात केली की तुम्हाला मार्क्स मिळायला सुरू होतात. त्यानंतर आहे A5. यामध्ये ग्रामरची 2 वाक्य असतात, फक्त 1-1 मार्काचे 2 वाक्य आहेत. यामध्ये आपल्याला रेग्युलर टॉपिक प्रमाणे ग्रामरचे जे काही वाक्य असतात, चेंज द वाय, डायरेक्ट इनडायरेक्ट, चेंज डिग्री, यासारखे जे काही टॉपिक आहेत त्याच्यावर आधारित तो पॅसेजवरचा 2 वाक्यावर आधारित तो प्रश्न असतो. त्यानंतर आहे 6वा प्रश्न किंवा 6वी ॲक्टिव्हिटी. यामध्ये व्होकॅब्युलरी असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी शब्दाच्या अनुषंगाने ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, उदाहरणार्थ समानार्थी शब्द लिहा, विरोधार्थी शब्द लिहा, अशा प्रकारचा प्रश्न किंवा अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी यामध्ये विचारलेली असते. शक्यतो 4 शब्द असतात. 4ही तुमचे बरोबर आले तर 2 मार्क तुम्हाला या उत्तरासाठी मिळून जातील. त्यानंतर पहिल्याच प्रश्नामधला जो बी प्रश्न आहे तो लँग्वेज स्टडीचा आहे. फरक असा आहे, या ठिकाणी हे ग्रामरचेच वाक्य विचारले गेलेले आहेत, परंतु ते पुस्तकाच्या बाहेरचे आहेत. यामध्ये सुद्धा 3 मार्काचे जे वाक्य आपल्याला दिसतात या ठिकाणी B1 मध्ये, ते 3 वाक्य असतात आणि त्यावर आपल्याला नियमित जो काय आपल्या ग्रामॅटिकल टॉपिक आहे त्याप्रमाणे प्रश्न विचारलेले असतात. आणि त्यातला जो बी मधला दुसरा आहे तो थोडासा वेगळा आहे. यामध्ये आपल्याला स्पॉट द एरर असं म्हटलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी एखादं वाक्य ग्रामॅटिकली चुकीचं दिलेलं असतं. नुसतं ग्रामॅटिकली चुकीचं नाही तर पंक्च्युएशनच्या दृष्टीने आणि कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने सुद्धा ते चुकीचं असू शकतं. तर ती चूक शोधून आपल्याला बरोबर वाक्य लिहायचंय. अशा प्रकारे हे 12+4 16 मार्क. त्यानंतर तो आहे तो या सेक्शन मधला दुसरा प्रश्न. दोन्ही प्रश्न अगदी तंतोतंत सारखे आहेत.
या दोन्ही प्रश्नामध्ये फरक एवढाच आहे की पहिला जो पॅसेज आहे तो पुस्तकामधला आहे आणि हा दुसरा जो पॅसेज आहे तो पुस्तकाच्या बाहेरचा आहे. याला सुद्धा एकूण 12 मार्क आहेत. 275 ते 300 शब्द मर्यादा याला देखील आहे. याच्यावर देखील 6 ऍक्टिव्हिटीज आहेत. अगदी पहिल्या प्रश्नामधल्या सारख्याच या ठिकाणी सुद्धा ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यामुळे याच्यावर मी रिपीट करणार नाहीये. जो भाग आपल्याला माहित होणं गरजेचं आहे तो म्हणजे क्वेश्चन 2 मधला बी, समरी रायटिंग आपल्याला या ठिकाणी लिहायची, म्हणजे दिलेल्या पॅसेजची समरी आपल्याला लिहायची. त्यासाठी आपल्याला एकूण 3 मार्क आहेत. मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो काही घटक आहे या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहित असताना जे लक्षात ठेवायचं ते म्हणजे आपल्या समरीला व्यवस्थित टायटल द्यायचं, सुटेबल टायटल देऊन समरी लिहायची. जर त्या ठिकाणी ऑलरेडी पॉइंट्स किंवा हिंट्स दिलेले असतील तर त्या पॉइंटच्या अनुषंगाने पॅसेजमध्ये जे वाक्य दिलेले असतील ते वाक्य लिहून काढायचे आणि आपली समरी 4 ते 5 वाक्यांमध्ये, जास्तीत जास्त 6 ते 7 वाक्यामध्ये लिहायची. समरी फक्त एकाच पॅराग्राफ मध्ये लिहायची, त्याला टायटल व्यवस्थित द्यायचंय आणि खाली कंसामध्ये शक्यतो शब्द लिहा. शक्यतो म्हणतोय मी, हे कंपल्सरी नाहीये, पण शब्द लिहिण्यामुळे तुम्ही समरी अगदी तंतोतंत शिकलाय, तुम्हाला समरी म्हणजे काय असा तपासणाराचा अर्थ होतो. त्यामुळे शक्यतो 67 ते 70 शब्दापर्यंत आपण त्या ठिकाणी त्या कंसामध्ये शब्दसंख्या लिहावी. पुन्हा एकदा रिपीट करतोय, टायटल द्यायचंय, 5 ते 6 वाक्य लिहायचे, जास्तीत जास्त 7 वाक्यापर्यंत तुम्ही लिहू शकताय, खाली कंसामध्ये शब्द मर्यादा सांगायची. एवढ्या 3 गोष्टी तुम्ही केल्या हमखास तुम्हाला 2 ते 2.5 मार्क्स त्या ठिकाणी मिळून जातील. त्यानंतर याच प्रश्नामधला जो तिसरा प्रश्न आहे तो आहे माइंड मॅपिंगचा. माइंड मॅपिंग मध्ये काय केलं असते, एखादी कन्सेप्ट किंवा एखादी आयडिया तुम्हाला दिलेली असते आणि त्याच्या अनुषंगाने तुमच्या डोक्यामध्ये काय काय विचार येतात, कुठल्या कुठल्या परत संकल्पना तुमच्या मनामध्ये येत जात आहेत, त्या पद्धतीने एखादा चार्ट, एखादा फ्लो चार्ट किंवा एखादा डायग्राम, ट्री डायग्राम तुम्हाला तयार करायला सांगितलेला असतो. हाही प्रश्न युनिव्हर्सल नाही, तुमच्या मनात जसे विचार येतील तशा पद्धतीने तुम्ही तो डायग्राम काढू शकताय. तर अशा पद्धतीने मित्रांनो 12 अधिक 6 18, पहिल्या प्रश्नातले 16 मार्क आणि हे 18 मार्क. तर अशा पद्धतीने 34 मार्काचा हा अतिशय महत्वाचा आपल्या दृष्टीने असलेला हा सेक्शन आहे आणि या सेक्शन मध्ये आपल्याला मॅक्सिमम स्कोरिंग करण्यासाठी चान्स आहे. विश ऑल द बेस्ट. थँक्यू.